नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मी श्वेता. तर आजचा ब्लॉग स्टार्ट केलाय. याआधी पण मी इकडले ब्लॉग्स टाकते. तर तुम्हाला कसे वाटतात? बरेच जणांना माझे ब्लॉग्स आवडतात, त्याच्यामुळं मी आता कंटिन्युअस व्हिडिओ टाकणार आहे आणि एकामागे एक माझे ब्लॉग्स असे छान छान येत जातील. तर इथं बसले आई. आत्ताच भाऊ आलाय शेतातून, तर तुम्हाला दाखवायचं होतं की शेतातून काय काय आणलंय भावानं. तर भाजीपाला, काकडी, वांगे सगळं फ्रेश इथे वेळेस तोडून आणलाय त्यानं. पाणी पितोय बघा इकडे. आत्ताच आलाय सकाळी. वांगे, घरचे वांगे दोन प्रकारचे आहेत ना, दोन प्रकारचे वांगे. हे गोल वांगे आपण मसाला भरून करतो याच्यामध्ये, ते वांगे आहेत. हे असे वांगे आहेत पण एकदम कोवळे आहेत बरं, एकदम फ्रेश तोडून आणले. आणि यामध्ये हे पण फ्राय करायचे आहेत ना वांगे. हा, एकदम तेलामध्ये फ्राय, तेलामध्ये सुकी भाजी करायची वांगे आहेत. हे पण खूप टेस्टी लागतात वांगे. आता हे भरपूर लागले. आता हे किती वेळेस केलं पाहिजे सगळ्याला देऊन. भोपळे भरपूर लागले होते. भोपळे दाखवले की तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये. तर आता भोपळ्याच्या नंतर हा सीझन सुरू झाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये आम्हाला काकडी खायला भरपूर मिळाली. थंडगार काकडी उन्हाळ्यामध्ये हे खाल्लंच पाहिजे, थंड असते. तर काकडी पण बघा किती फ्रेश आहे, कोवळी कोवळी एकदम. तर असं 8 दिवसातून दोनदा एकदा जाऊन आणतातच भाऊ, मोठा भाऊ, नंतर हा छोटा भाऊ. तर काकडी पण एकदम फ्रेश आहे. त्यानंतर इथं भेंडी, चिव दाखवते भेंडी. भेंडी पण एकदम फ्रेश आहे, म्हणजे लागल तसं घेऊन येतात. एकदाच आणून पण घरी पण उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे ते सुकताय भाजीपाला, म्हणून जेवढं लागते तेवढं भाजीला तसं त्यानुसार घेऊन येतात. हा, भोपळा आता हा शेवट, आता सीझन संपलाय. नवीन. पण आधी भरपूर होते की भोपळे, किती होते भोपळे भरपूर. तर आता हा घरचा भाजीपाला होता. हा, चवळीच्या शेंगा थोड्या निघायलाच वाटतं. हा, म्हणजे जास्त इथे तर काही टाकलेलं नाही शेतामध्ये आमच्या, पण घरच्या घरी जेवढं होईल तेवढं खाता येते आपापल्या फ्रेश. ह्याला कोणतं औषध मारलेलं नाही, काहीच नाही. फक्त पाणी मारलेलं आहे ह्याला, वेळेवर पाणी दिलेलं आहे. दुसरं काहीच ह्याला औषध न मारता पिकवलेलं भाजीपाला आहे. बरं, घड्याळात वाजलं. घड्याळात वाजला एक, आईने केला केक, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले आजीचा आला फोन, फोनवर बोलण्यात एकटाच केला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 3, माझी पिन, पिन शोधण्यात एकटाच केला, मी नाही अभ्यास केला. आईने तिला मार, मार खाण्यात एकटाच केला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 5, घड्याळात वाजले 5, ताईने केला नाच, नाच बघण्यात एकटाच केला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 6, चहा, चहा पिण्यात एकटाच केला, मी नाही अभ्यास केला. पुढचं लगेच म्हणायचं, घड्याळात वाजले 7, आईने केला भात, भात जेवण्यात एकटाच केला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 8, माठ, कापूरपुचेरात एकटाच केला, मी नाही अभ्यास केला.
घड्याळात वाजले 9. हा. घड्याळात वाजले 9. हा. घड्याळ आमची माऊ. माऊने शोधण्या एक तास केला, मी नाही अभ्यास केला. 10. 10. भाऊ आधी पहाट, बाबाशी बोलण्यात एक तास केला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 11. 11. 11. मी म्हणण्या चक्रा, चक्रा म्हणण्या एक तास केला, मी नाही अभ्यास केला. घरात बसले 12. आईचा चंदा पाया, गपचूप मी झोपून गेले, मी नाही अभ्यास केला. सगळं पाठ आहे श्रेयाला गाणं. अशा प्रकारे 1 ते 12 वाजेपर्यंत दिवसभर श्रेयानं नुसते बहाणे सांगत गेली, पण शेवटपर्यंत अभ्यासच केला नाही श्रेयानं. या गाण्यातून सांगितलं तिला आहे का नाही, 12 वाजेपर्यंत. आता कोण म्हणणार आहे? म्हण ये सांगायचं. उठून बसायचं, इथं बसायचं, इथं झालं नाही सगळ्यात. उठ ये खाली. आता ह्यांचं पण ऐकायचं गाणं. हा मग गिरीशा मग. एक मुगा चुकला, खडी खडी लपला, खडी लागू जम, विद्याई घमघम. आधी लाजते थोडीशी आमची, मग अजून म्हणते. आवाज पडले कमळाची फूल, ते सापडले मम्मीला, मम्मी आमची सुखाची. भरभरली तुपाची, तूप सगळं सांडलं, मम्मी पप्पा भांडले, मी गेले सोडवायला, मला हात लागले बडवायला. बरं पिक्चरचे येतात का? गुलाबी साडी, गुलाबी साडी आणि हा चला इकडे ये श्रेया. श्रेयाला पण येते गाणं. इथे आहे. हा म्हणा सर. हा लाल लाल लाल. हा म्हणा मिळून मागा तिने मिळून. गुलाबी साडी आणि लाल लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. म्हणा पण. खाली कुठे ती गाडी घालणे साडी, लाल गुलाबी पागल करते तुझी मोरणीशी चाल. गुलाबी साडी आणि लाल लाल लाल, दिसू दे मी भारी राजा फोटो माझा काढ. आता दुसरं येते का? दुसरं तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, मळ्यात तळ्यात मळ्यात, मळ्यात. गेलं गेलं. चला चला. चला तर मग ब्लॉगला इथंच थांबवते. आणि इथं मुलांची घरातल्या लेकरांची सगळ्याची धमाल चालली आहे. सुट्ट्या आहेत आता, स्कूल नाही काय नाही, मजा चालली आहे त्यांची. चला तर मग व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंट करून. आणि हो सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.